आम्ही आलोय बांधकामावरती आणि हे बघा आमचा वाघ्या. अरे वाघ्या काय आहे काय पटत आहे तुझ्या जीवाला? तू खुशाल लोळायला सुरू केलं राव. अरे ती खाली येते वाळू ते मारितीन बर का मामा. उठ पाणी होय पाहुल्यासारखं करायला लागलं. उठ त्या वाळू ते तिथलच्या ह्या नको ह्याच्यामध्ये त्यांनी मुंग्या सोडल्यात आहे. चल त्याच्यावर त्या वाळूवर चल. ह्याच्यात त्यांनी त्या चाळणीतून मुंग्या सोडल्यात ह्या वाळूवर. चल तिकडं. सुरू आहे काम आता. हे वरच्या टावरचं काम सुरू आहे. हे बघा किती उंच दिसतंय. हे बघा हे आमचं येडं रूम ना ऐकतच नाही. हो ऐकतच नाही थोडं बी ऐकत नाही. आत्ताच पडलाय पाय फ्रॅक्चर होता होता वाचला. आपला आंबा हौद आपण कसे आम्ही इकडे येत असतो निवांत बसण्यासाठी. शोर शराबा नाही काही नाही. शांतीनाथ खूप गरमाईले आबाळ आलंय त्याच्यामुळं म्हणलं चला इकडं मस्त फ्रेश हवेला जावं. पण हे पोरं इथं आलं गप्पच बसत नाही. हे कसं लोळत आहे बघा. शिवांश तुला ऐकायचं नाही का? मी जाऊ का मग? तसं लोळत असतात का? बसून खेळ ना. मारी ना मी तुला शिवांश. बघा 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 त्याचं हे लोळणं बघा. ऐकतच नाही तो. मारावतो उगं मग पुन्हा रडत बसतो. शिवांश काय आहे? उठून खेळ ना. खोपा करावा. मांडी 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 घालून बसून खोपा कर. खोपा मम्मानी कसा केलता खोपा तसा खोपा कर. बघा आंब्यामुळे ह्या किती वेगळा लुक येतोय घराला. आणखीन लुक यायचा राहिलाय बट तरीही हाईट खूप जास्त आहे घराची. आपल्या समोरची डिझाईन सुरू आहे मस्तपैकी. आता यायचंय लवकर असं वाटतंय कधी राहायला येईल कधी राहायला येईल या घरामध्ये. आल्यानंतर मला कामही तेवढंच असेल ती गोष्ट वेगळी. शिकायचंय मला असं पण काम करायला. आतापर्यंत काय आपलं घर नव्हतं दार नव्हतं त्याच्यामुळे रिलॅक्स होते. आता आपलं स्वतःचं झाल्यानंतर प्रत्येक गोष्ट करणंच आहे. दुसऱ्याच्यात मला काही करू पण वाटत नाही दुसऱ्याच्या घरी. त्याच्यामुळं मी जास्त काही वस्तू घेत नव्हते आतापर्यंत. मी काहीच म्हणजे जे आहे का त्याच्यातच ॲडजस्ट. जे आहे ते पण काही माझ्या मम्मीकडे ठेवलेले. काही म्हणजे बरंच आमच्या कपाटाचे 2 भाग लग्न झाल्यापासून मी एकदा वापरले नाही. फक्त एक घेऊन हिंडतो आम्ही ह्या रूमवरून त्या रूमवर त्या रूमवरून त्या रूमवर. बाकीचे भांडे पण मम्मीकडेच येतं. आणि आता मी नवीन पण काहीच घेत नाही. घरात जे लागतात वस्तू त्या काहीच घेत नाही. कारण उगाच दुसऱ्याच्या घरात घेऊन अर्थ नाही आणि ठेवायला पण जागा नाही. त्याच्यामुळं 2च रूम आहेत. त्यात सामान कुठं ठेवावं कुठं नाही झालं तिथं ठेवायलाच भांडे जागा नाही. त्याच्यामुळं आता इकडं आल्यानंतर बऱ्याच गोष्टी घ्यायच्यात आहे तर घेऊया. ऑफकोर्स इकडं आल्यानंतर जेव्हा यायचं त्याच्या अगोदर म्हणजे वास्तुशांतीच म्हणतात ना. हा वास्तुशांतीच्या अगोदर तेव्हा काही कसा ढिरी वडी करून झोपत आहे. काय आहे रे शिवांश तसलं? चल बरं चल तर थांबायचंच नाही तर चल.